नमस्कार रसिक प्रेक्षक हो. आज आपण चिमूटभर मीठ ह्या चॅनलवर नारळी पौर्णिमेनिमित्त साखर आणि गूळ विरहित नारळाचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा नारळ 2 वाट्या मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. 3-4 वेलदोड्यांचे पूडही बारीक करून घेतली आहे. इथे मी गोडाला पर्याय म्हणून 1 तुपाची वाटी खारीक पूड, 1 तुपाची वाटी बदाम, काजू, मनुके ह्यांचं मिश्रण आणि 1 तुपाची वाटी बारीक चिरलेले खजूर पल्स मोडवर मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतले आहेत. अशा प्रकारे खजूर सुक्या मेव्यांबरोबर बारीक केल्यामुळे तो बारीक होण्यास लवकर मदत होते. नारळाच्या लाडूंना खव्याची चव येण्यासाठी इथे मी 1 तुपाची वाटी दुधाची पूड घेतली आहे आणि त्यात 2 तुपाच्या वाट्या थंड दूध घालून ते मिश्रण रवीने हलवून घेतले आहे. ही सर्व पूर्वतयारी झाल्यावर मी एका कढईत मंद आचेवर 1 चमचा साजूक तूप घेतले आहे. त्यात मी 2 वाट्या बारीक केलेला नारळाचा कीस घातला आहे. नारळाचा कीस मी कोरडा होईपर्यंत म्हणजे साधारण 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर भाजून घेतला आहे. नारळ सतत हलवत राहायचा आहे, त्याचा रंग बदलला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यानंतर मी त्यात बारीक केलेला सुकामेवा आणि खजुराची पूड घालून मिश्रण 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर भाजून घेतले आहे. तुम्ही बघू शकत असाल खारीक पूड आणि खजुराचं मिश्रण नारळात टाकल्यावर त्याचा एक प्रकारे गोळा तयार होत आहे. हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर भाजल्यावर त्यात मी आपण बनवलेले दूध आणि दुधाच्या पावडरचे मिश्रण टाकून दिले आहे. हे मिश्रण मी दूध आटेपर्यंत मंद आचेवर 5-1 मिनिटे भाजून घेतले आहे. तुम्ही बघू शकत असाल मिश्रण जसे जसे घट्ट होत चालले आहे तसा तसा त्याचा रंग तपकिरी होत चालला आहे. हे मिश्रण 90% घट्ट झाल्यावर त्यात मी 3 वेलदोड्याची बारीक केलेली पूड टाकून हलवून घेतले आहे. आणखी 2 मिनिटे मिश्रण छान हलवल्यानंतर ते आपल्याला लाडू वळण्यासाठी तयार झाले आहे की नाही ते तपासायचे आहे. त्यासाठी मी मिश्रणातील थोडा गोळा हातात घेऊन ते एकत्र बांधले जात आहे का नाही त्याची खात्री करून घेतली आहे. ओल्या नारळाचे मिश्रण हाताला चिटकत नाही याची खात्री झाल्यावर त्यात मी 4-5 पिस्त्याचे काप टाकून त्या मिश्रणाचे लहान लहान लाडू वळायला घेतले. अशा प्रकारे आपले साखर आणि गूळ विरहित मलईदार ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत. तर तुम्हीही नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेनिमित्त झटपट होणारे मलईदार ओल्या नारळाचे लाडू बनवायला घेताय ना? चिमूटभर मीठच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.